नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. जबरदस्त लेक्चरमध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, कारण हळूहळू आपल्या अकॅडमीची वाढ व्हायला लागलेली आहे. तर प्रूव्ह दॅट 1 + tan θ × tan θ/2 × sec θ. हे लक्षात इकडे सगळं. तर तुम्हाला हे प्रूव्ह दॅट करून दाखवायचं. म्हणजे काय करायचंय, ही LHS घ्यायची आणि RHS दाखवायचं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर लक्ष दिलं, मोबाईल मधून लक्ष काढून जर इकडे लक्ष दिलं तर काय होईल, तुमचा फायदा होईल. तर हे तर दिलेलं तुम्ही, ही काय LHS घ्यायची. ही काय घेतली आपण, LHS या ठिकाणी घेतली. ही LHS घेतली. इथं 1 + आपल्याला 10वी पासून माहित आहे tan θ म्हणजे काय असतं, sin अपॉन cos असतं. पहिल्यापासून माहित आपल्याला. मग जेवढं येतं तेवढं लिहितोय आपण. इथं काय लिहितोय, tan θ चा आपण त्याने काय म्हणले, LHS घ्या आणि RHS दाखवा. मग आपण करायचं काय, LHS घ्यायची. LHS मध्ये tan म्हणजे काय असतं आपल्याला माहित आहे. tan च्या ठिकाणी काय लिहायचं, sin y cos. लिहिण्यापर्यंत काय अडचण. परत हे tan θ/2 हाफ अँगल फॉर्म्युला आहे. काही असं त्याचे देणे घेणं नाही आपल्याला. tan म्हणजेच काय असतं, sin अपॉन cos. पुढे काय याच्याशी काय मतलब नाही आपल्याला. हाय ते हाय, ते काय करायचं, सरळ हाय असं मांडायचं. ही स्टेप तुम्हाला कळली. स्टेप करण्याला महत्व आहे आपल्याला. लक्षात, संपला विषय. परत तुम्ही म्हणणार इथे काय केलं, तर इथं हाफ अँगल, या sin θ चं उत्तर काय लिहिलं त्यांनी, एवढं लिहिले बघा, एवढं. ही हाय असं. ही कसं लिहिलं मग, ह्यासाठी फॉर्म्युले पाठ लागतात. ह्यासाठी काय पाहिजेत, फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, हे दोन फॉर्म्युले आहेत. sin 2θ = काय असतं, 2 sin θ × cos θ. हा फॉर्म्युला आपल्याकडे, बरोबर आहे. sin 2θ = काय असतं, 2 sin θ cos θ. आणि नुसता जर sin θ असेल तर काय येईल, ज्या वेळेला इथं 2θ आहे त्यावेळेला इथं θ आणि θ आहे, म्हणजे ह्याच्या निम्म इकडे आहे, बरोबर. जर इथं θ असेल तर इकडे काय असेल, 2 × θ/2 आणि cos θ/2. म्हणजे इथं 2 आंबे असले तर इकडे एक आणि इकडे एक आंबा आहे. आणि इथं एकच आंबा असेल तर अर्धी फोड, म्हणजे θ/2 म्हणजे θ/2. येतं लक्षात तुमच्या. हे असतो फॉर्म्युला. पॅटर्न तोच आहे. हे लक्षात, हे 2 ला 2 आहे असं आहे. फक्त इथे साईनला साईन, कॉसला कॉस. फक्त हे अँगल इथं 2 असतील, 2θ असेल तर निम्म होते. इथं 1 असेल तर अर्ध होईल. θ/2 म्हणजे अर्ध. येतं लक्षात तुमच्या. मग तेच लिहिले इथं sin θ जागेला आपण काय लिहिलं, हा फॉर्म्युला या ठिकाणी लिहिलेला आहे. दुसरं काही नवीन केलं नाही, बाकी सगळं सेम आहे. ही स्टेप कळली, काय अडचण. असं तुमच्याकडे बघितल्यास मला शिकू वाटतंय. एवढं तुम्ही भारी असं लक्ष देता, लक्षात घ्या. असं भारी वाटतं एकदम. आता भारी वाटलं की मी असं कॅन्सल करत असतो. खटाक, कॉसला कॉस गेलं, इथे cos θ/2 ला cos θ/2 गेलं. काय काय कॅन्सल होते बघायला. मग हे 2 तर आपल्याला कमी झालेलं चांगलं आहे. हे कॅन्सल झालं, हे सुद्धा कॅन्सल झालं. इथं एक sin θ 2/2 आहे, इथं sin θ/2 आहे, इथं sin θ/2 आहे. 2 sin θ/2 म्हणजे काय होतो, गुणाकार. गुणाकार झाल्यावर काय होईल, sin² होईल. म्हणून इथं बघा sin θ/2 गुणुले sin θ/2 मल्टिप्लिकेशन काय sin² झालं. खाली एकटाच कॉस आहे, एकटाच आहे इथं. आलं लक्षात, संपला का विषय. आता पुढं आणखी एक फॉर्म्युला आपल्याकडे. कुठला फॉर्म्युला, इथपर्यंत ओके झालं. तर हे जे दिसतंय का, हे कुठल्या तरी फॉर्म्युल्यामध्ये, फॉर्म्युला म्हणून उलट सुलट पाठ लागते. कसं पाहिजेत, उलट सुलट. आता बघा ही फॉर्म्युला होता आपल्याला. तो म्हणणार कसा फॉर्म्युला होता, हे बघा. म्हणून फॉर्म्युल्याची प्रॅक्टिस करा. cos 2θ = काय होता फॉर्म्युला, होता का फॉर्म्युला इथं. cos 2θ म्हणजे काय होतं, इथे काय आले आपलं 1 - cos θ दिले. आपल्याला काय पडायचे, cos θ ची व्हॅल्यू पडायची. मला वाटतं मग तिथं 1 - 2 sin² θ. हा फॉर्म्युला बघितलाय का, हाय का हा फॉर्म्युला. बघा किती 3 नंबरचा फॉर्म्युला आहे बघा, कालच्या मधला cos 2θ चा. हाय का 3 नंबरचा फॉर्म्युला आहे. cos 2θ = काय होतं पहिल्यांदा, cos² θ - sin² θ. 2 नंबरला होता 2 cos² θ - 1. 3 नंबरला होता 1 - 2 sin² θ. आणि 4 नंबरला काय होता 1 - tan² θ / 1 + tan² θ. होतं का असं 4 फॉर्म्युले. त्यातला तिसरा आहे काही. मग तुम्ही काल पाठ केला का, त्यामुळे तुम्हाला आज पटपट सांगता येते. येतं काल तुम्ही वाचलं रातभर, त्याच्यामुळे तुम्ही आज धडाधड उत्तर सांगताय.
म्हणून अभ्यास करणं खूप महत्त्वाचं असतं आणि तुम्ही करताय ते, मला आनंद वाटतोय. असे विद्यार्थी मला या ठिकाणी अभ्यास करणारे आहेत. इथं लक्षात. तर 1 - 2 sin स्क्वेअर थिटा किती भारी. आता मग आता मला सांगा, हे 2 sin स्क्वेअर थिटा मी ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो? तर इथं वजा आहे, इकडे गेल्यावर अधिक होईल. ही इकडे काय वजा, इकडे आल्यावर काय, इकडे अधिक आहे, इकडे आल्यावर काय होईल? वजा होईल. मग आता या 2 ला इकडे घेऊ म्हणजे काय होईल? 2 sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हे 1 आहे असं, हे इकडे अधिक आहे, इकडे घेतल्यावर काय होईल? वजा cos 2 थिटा. बरोबर का? म्हणजे मला ह्याचं उत्तर मिळेल 2 sin स्क्वेअर थिटाच्या जागेला मी काय लिहू शकतो? 1 - cos 2 थिटा लिहू शकतो. ही फॉर्म्युला हे पाठ करायचंय. 1 - cos 2 थिटा दिसले काय लिहायचं? 2 sin स्क्वेअर थिटा. कळलं का? 1 - cos 2 थिटा म्हणलं की 2 sin स्क्वेअर थिटा आठवलं पाहिजे तुम्हाला. हे काय फॉर्म्युला आहे? 1 - cos 2 थिटा इज इक्वल टू 2 sin स्क्वेअर थिटा. कळलं का फॉर्म्युला कसा आहे ते? येते लक्षात बसतंय, डोक्यात बसतंय काय? ही फॉर्म्युला पाठच पाहिजे. काय करणार? फॉर्म्युला पाठ नसेल तर काय करू शकत नाही आपण. का पाठ करत नाही? तर मला आनंद वाटला पाहिजे पाठ करताना, तर वाटेल आनंद. बघा, तर 2 sin स्क्वेअर थिटा म्हणजेच काय असतं? 1 - cos 2 थिटा. तर या ठिकाणी 1 - थिटा आहे. मग आता हा पाय, आता हे फुल अँगल फॉर्म्युला झाला. हाफ अँगल याच्यात तयार करायचा. जर 2 sin स्क्वेअर इथं जर θ/2 असेल तर पुढे काय येईल? 1 - cos थिटा असेल. मग आपला फॉर्म्युला, ही ओरिजिनल फॉर्म्युला आपला हा आहे. जर इथं 2 आंबे असतील तर इथं काय आहे? 1 आंबा आहे. लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय मी. मग इथं 2 थिटा असेल तर इकडे काय? थिटा आहे. मग आता तोच फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे ह्याच्यामध्ये, हाफ अँगल मध्ये. मग आता आपण काय केलं बघा, इथं 2 थिटा असेल तर इथे किती आहे? 1 थिटा आहे. म्हणजे ह्याच्या दुप्पट इथं आहे. बरोबर आहे? ह्याच्या दुप्पट इथं आहे. आता इथं θ/2 असेल, मग इथं अर्धा असेल तर इथं काय असेल? 1 असेल. इथं काय? 1 थिटा. इथे किती आहे? 2 थिटा आहे. इथे किती आहे? अर्धा आहे. इथे किती असेल मग? 1. आलं लक्षात? हे असा फॉर्म्युला आहे. मग तुम्हाला 2 sin स्क्वेअर θ/2 उत्तर काय येतं? 1 - cos थिटा. कळलं? मग हा फॉर्म्युला इथं म्हणून बघा, 2 sin स्क्वेअर θ/2 उत्तर काय आलं? 1 - cos. हा फॉर्म्युला आहे. कुठनं आलं विचारायचं नाही, फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवायला लागेल तुम्हाला. प्रॅक्टिस करून येईल. प्रॅक्टिस करून येणार आहे. आलं लक्षात? मग ह्याच्या जागेला काय लिहिलं? एवढं लिहिलं. वर खालचं cos थिटा हाय असं, खालचं cos थिटा हाय असं, काय अडचण नाही. ओके, हे करू द्या. चलो पुढं. आता पुढं लक्ष दे व्यवस्थितपणे. सोपं असतं रे. फक्त काय पाहिजे? नाद. काय पाहिजे? नाद. काही होते, विचारांची देवाणघेवाण होती, काही होते, फक्त अभ्यास केले काय अडचण आहे. फक्त अभ्यास पाहिजे. इथं बघा, 2 sin स्क्वेअर θ/2, इथं 1 - cos थिटा. कशावर लिहिलं? तर ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला येते. ह्याच्यावरून हे आलं. कसं आलं? येत असतं ते मॅथ्स मध्ये. लक्षात? मग आता पुढं a + b/c हाय का फॉर्म्युला? काय असतं a + b/c चं? काय असतं? AC + b / आलं लक्षात? हे ते करा बरं तसं. मग आता इथं करा, इथं वापरा, इथं फॉर्म्युला वापरा. इथं काय होईल? मग ह्या दोन्हीचा गुणाकार काय होईल? cos थिटा × 1 - 1 - cos थिटा. नाही इथं मायनस ना, बरोबर. ओके, चला इथं प्लस आहे आपलं, ही प्लस. ओके, डिवायडेड बाय काय येईल? cos थिटा. कळलं काय केलं? ह्या दोन्हीचा गुणाकार प्लस इथलं काय असेल ते मांडलं पुढं. हे बेसिक आहे 9वी मधलं. तर आता पुढं काय होईल? मग इथं cos थिटाला cos थिटा हाय असं, हे काय होईल? 1 - cos थिटा डिवायडेड बाय काय होईल? cos थिटा. cos थिटाला cos थिटा काय झालं? इथं मायनस प्लस. इथं 1 काय उरलं? 1 cos थिटा. 10वी मध्ये 9वी मध्ये पाठ केलेला आहे विषय. फॉर्म्युलाचा खेळ आहे नुसता. ट्रिग्नोमेट्री म्हणजे नुसती फॉर्म्युला. येतं लक्षात? चलो पुढं. प्रूव्ह दॅट म्हणले. हे असं जेईला, CETला असं फिक्स एक्झाम्पल एक असतं, बोर्डला सुद्धा असतं, फिक्स एक्झाम्पल असतं. मग तुम्हाला प्रश्न काय दिलेला असतो जेईच्या एक्झाम मध्ये? तर हे नसतं. तुम्हाला खाली ऑप्शन दिलं असतं. पहिला ऑप्शन 3 उत्तर, दुसरा ऑप्शन 4 उत्तर, तिसरा ऑप्शन 8 उत्तर. ह्याचं बरोबर उत्तर काय? हे फक्त सोडवायचं असतं तुम्हाला. असा ऑप्शन येणार ना. अजून एक असेल चौथा ऑप्शन काहीतरी. हे लक्षात? तर परीक्षेमध्ये असं असतं तुम्हाला.
आता ह्याच्यावर MCQ कसा तयार होतो, पहिला ऑप्शन 3, B 4, इथं 8, इथं नन ऑफ दिस काहीतरी असेल, यातलं बरोबर उत्तर काय येणार मग हे तुम्हाला सोडवायचं असतं आणि हे उत्तर असतं. हे ते प्रूव्ह दॅट वगैरे काय नसतं, फाइंड द आन्सर म्हणजे उत्तर काय येईल तर सोडवून काय 3 उत्तर येतं. मग तुम्हाला ह्या एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणं म्हणजे जीईचा अभ्यास करणं. हे लक्षात, हे एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणं म्हणजे जीईचा अभ्यास करणं, सीईटीची प्रॅक्टिस करणं म्हणजे हे एक्झाम्पल सोडून न बघता, हे लक्षात, न बघता सोडवू नये, प्रॅक्टिस करणं. काय करणं, प्रॅक्टिस करणं. ही एक्झाम्पल न बघता याचं उत्तर काढणं 3 ते ऑप्शनमध्ये असतं खाली, हे लक्षात, ह्याची प्रॅक्टिस करायची. मग आता LHS घ्यायची, घेतली LHS, ही तुम्हाला काय दिलेलं आहे, LHS दिलेली, LHS आपण घेतलेली. पुढं काय दिलं आपल्याला इथं, tan 20, tan 40, tan 60, tan 80 हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर. मग या ठिकाणी काय म्हणता येईल बघा, इथं tan 40 दिले, tan 20 दिले, परत tan 40 दिले, tan 60 हाय असं घेतलं आपण. पण सगळ्यात लहान कोण आहे इथं, 20 आहे. इथं सगळ्यात लहान कोण आहे, 20. ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात शेवट बदल करू, आपण ऍडजस्टमेंट करूया आधी. बघा ज्याची ज्याची उत्तराची व्हॅल्यू काढता येईल बघा. आता tan 60 आपल्याला माहित आहे, याचं बिंदास डोळ दाखवण्याचं उत्तर आहे. tan 60 किती असतं, टेबल पाठ पाहिजे का नाही, tan 60 चं उत्तर किती असतं, हे कुठनं काढलं, तुमचं पाठ पाहिजे, तुम्ही गप्पच बसताय अशा वेळेला. ही तुम्हाला अभ्यास करायची गरज असते अशासाठी. मग तुम्ही जर टेबल आधीच पाठ केला, तुम्ही tan 60 म्हणलेले √3 पाठ पाहिजे. आता ह्याला त्याला कुणीही काय, मी काही करू शकत नाही त्याला. मग आता तुम्हाला समजा tan 60 ची व्हॅल्यू माहित नाही, मग तुम्हाला हे तर माहित पाहिजे किमान sin 60 डिवायडेड बाय cos 60 म्हणजेच काय असतं, tan असतं. हा, sin 60 ची व्हॅल्यू किती असते, आता काय शिकवायचं मी तुम्हाला, sin 60 ची व्हॅल्यू किती असते काय सांगा, मी काय करू आता, 10वीतला का नाही. म्हणून तुम्हाला जर टेबल पाठ नसेल तर वाचा, लिहून काढा, कसं येईल तुम्हाला, कसं एक्झाम पासून सांग, कसे मार्क मिळतील, कसं काढायचं रिझल्ट लागेल, कसं माझं नाव आहे. जर तुम्हाला sin 60 चं मी विचारलं तुम्ही गप बसत असाल तर मी तुम्हाला समजावून सांगितलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, sin 60 चं काय असतं, sin 60 म्हणजे √3/2 असतं हे टेबल मध्ये, आणि cos 60 म्हणजे किती असतं, 1/2 असतं. हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे समजावून. मग या 2 ला तो काय होतं, कॅन्सल. उत्तर काय येतं, √3/1. खाली 1 लिहिलं तर काय फरक पडत नसतं, उत्तर किती येतं, 3. तर अशी प्रॅक्टिस तुम्हाला 10वी मधली पण मी आत्ताच करून घेतली पाहिजे, 12वीत असताना, 11वीत असताना. मग तुम्हाला मी खरा शिक्षक मग मी हाडाचा शिक्षक आहे म्हणायचं. येतं लक्षात, हा म्हणत बस नको, लक्षात इकडं येत्या लक्षात, असा असा हात चढवत बस नको, इकडे लक्ष द्या, हाताकडे लक्ष जातं, इकडे 100% लक्ष द्यायचं. तर √3/2 डिवायडेड बाय 1/2, 2 ला 2 कॅन्सल झाला, √3/1 आलं म्हणजे √3. म्हणून डायरेक्ट tan 60 मध्ये तुम्ही काय म्हणलं पाहिजे, येतं लक्षात. मग तुम्ही असा अभ्यास करताय त्यामुळे तुम्हाला एक दिवस चांगला बघायला मिळणार आहे. येतं लक्षात, हे झालं इथं. तर हे √3 कॉन्स्टंट असल्यामुळे डायरेक्ट याला बाहेर ताणायचं, ताणलं बाहेर, इकडं आलं, पटांगणात आलं का, पटांगणात आणायचं, पटांगणात आणलं. tan 20 हायस्ट ठेवा. आता आपण इथं काय करू शकतो बघा, हे 40 जे आहे सगळ्यात लहान संख्या कुठली, इथं 20 आहे, तर इथले 40 आहे ते असं मांडूया आपण, ऍडजस्टमेंट करूया. हे 40 दिसते का, tan 40, tan 40, tan 40 ला 60 - 20 करू आपण, काय फरक पडला का, 60 मधून 20 गेलं किती राहिलं, 40. म्हणजे tan 40 लिहिलं की नसलेलं काय फरक पडला का, नाही. इथे tan 80 काय केलं आपण, 60 आणि 20 केलं, काय फरक पडला का. मग इथं जी आपल्याला दिलेली व्हॅल्यू आहे ह्या पैकीची एक व्हॅल्यू असती की ती ह्या दोन्ही मध्ये ऍडजस्ट होत असते. मग हे कधी जमतं, प्रॅक्टिस करून करून जमतं. हे तर लक्षात जाणीतपर्यंत ओके. काय अडचण, शंका, तुमच्या मनामध्ये शंका समाधान काय आहे का, ओके, येते का लक्षात, समजतंय. चलो पुढं. तर आता आपण पुढं काय करणार आहे पहा. तर इथं कुठला फॉर्म्युला, अलाइड अँगल किंवा टॅनचा फॉर्म्युला आहे, टॅनचा, tan A - B. सांगा, काल तुम्ही पाठ केले फॉर्म्युलेचे, tan A - B सांगा. पंचमीचं
बरोबर आहे ना? बरोबर आहे का? बरोबर आहे ना? सांगा. आल्या त्या देव्या पण आल्या जवळ, गणपती झाले. सांगा फॉर्म्युला येतो याचा? येत नाही. मग माझं काम आहे तुम्हाला सांगणं समजावून. बघा tan A minus tan B divided by 1 काय इथं प्लस tan A into tan B. हा फॉर्म्युला येतो, हा फॉर्म्युला आहे. आता इथे A ची व्हॅल्यू किती आहे? A म्हणजे 60. वा छान. आणि 20 म्हणजे काय? B. मग इथे काय येईल? 60. इथे काय येईल? 20. इथं 60. इथं 20. इथं 60. इथं काय? 20. हे असं खालच्या वेळेला लिहायचं आपल्याला. बरोबर. आणि इथे काय आहे? फक्त प्लस करायचंय. मग आता हे आधी सोडवून घेऊ मायनस. मग काय येईल बघा. tan 60 ची व्हॅल्यू माहित पाहिजे का नाही? tan 60 टेबल माहित पाहिजे. किती tan 60 ची व्हॅल्यू? आता 10 मध्ये व्हॅल्यू पाहिजे. तरी पण मी तुम्हाला सांगितले पाहिजे. किती tan 60? काय लागा आता बघितलं ना मी इथं. किती आहे? √3. 3√2 नाही, √3. आणि इथे किती आहे? tan 20. ते आहे असंच ठेवायचं, त्याला हात लावायचा नाही. इथं 1 प्लस आहे. इथं tan 60 √3 tan ठेवला आहे असं. तर ही स्टेप आपली पुढच्या स्टेपला अशी येणार. हे जे काय होणार फक्त इथं प्लस, इथं मायनस होणार, इथं प्लस होणार, एवढे येणार खालच्या स्टेपला. लक्षात असं येणार आहे. आलं का? कसं आलंय? समजलं का? आलं का? समजलं का? पंचमीचं अन्न समजलं ना? tan A मायनस tan B. पहिल्याला प्लस होतं 1 प्लस tan A tan B. दुसऱ्याला काय होतं इथं? मायनस. आलं का? दोन फॉर्म्युले. हे tan A tan B. 1 मायनस tan A इंटू. आलं लक्षात? तशा पद्धतीने येतं. रवा √3. याचं काय आलं? √3. हे हाय असं ठेवायचं ठेवलं. √3 हाय असं ठेवायचं ठेवलं. आलं लक्षात? हे √3 ला √3 इथलं tan 20 हाय असं ज्याचं माहित नाही ते हाय असं ठेवलं. पुढे काय करावं असा प्रश्न पडतो. मग काही करायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आता हिचं थोडंसं डोकं लावावं लागेल. आहे आपल्याला डोकं, आपण 100% या ठिकाणी वापरूया. बघा मॅथमॅटिक्स मध्ये कंस फुकट असतात, वापरायचे कंस टाकायचे. आता मला मी आयडिया सांगतो. इथं फॉर्म्युला ह्याच्याकडे असं A मायनस B A प्लस B इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? हा जर फॉर्म्युला येत नसेल तर मी तुम्हाला 100% समजावून सांगतो. A मायनस B इन ब्रॅकेट A प्लस B. काय आहे उत्तर? इयत्ता 8वी मध्ये जायला फॉर्म्युला, 9वी 10वी जायला फॉर्म्युला आहे. सांगा काय? ओम गणपतये नमो नमः. इथे काय आहे? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. काय तिथं? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असं आहे. जर एका कंसामध्ये वजाबाकी असेल, दुसऱ्या कंसामध्ये बेरीज असेल, तर उत्तर काय असतं? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असतं. बघा आता. मग आता हे तसंच आहे दोन्ही ठिकाणी. ही म्हणजे A आहे आणि ही म्हणजे कोण आहे? B. ही म्हणजे A आणि ही म्हणजे काय? B. ह्याचं उत्तर काय यायला पाहिजे सांगा बरं पुढं. मग ह्याचा काय होईल? हे इथला आहे असं राहणार, याचा काय विषय नाही. ह्याचं काय येईल? हे √3 इंटू tan 20 आहे असं राहील. हा पुढं काय येईल सांगा? काय येणार पुढची स्टेप? ही A मायनस B आणि A प्लस B. ह्या कोण आहे? E आहे. ही कोण आहे? B आहे. हे कोण आहे? A. हे कोण आहे? B. याचं उत्तर काय असतं? A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असतं. आता इथे A स्क्वेअर काय येईल? बघा A स्क्वेअर म्हणजे काय? √3 चा स्क्वेअर मायनस B चा स्क्वेअर म्हणजे B कोण आहे इथं? 20 चा स्क्वेअर. लक्षात असे. खाली काय होईल? A प्लस B A मायनस B. काय प्लस असलं मायनस? A प्लस B A मायनस B. ह्यात बी काय होईल? A चा स्क्वेअर. A म्हणजे कोण आहे? 1 चा स्क्वेअर. B म्हणजे कोण आहे इथं? √3 इंटू tan 20. ह्याचा काय होईल? सोडवा आता. ही सोडव. √3 चा स्क्वेअर किती असतो? नुसतं 3. ही रूट ही एकमेकाला निघून जातं.
आलं नुसतं 3. इथं tan 20 त्याचा काय स्क्वेअर आहे, a स्क्वेअर इथलेला काय वरलेला आहे आपल्याला इथं स्क्वेअर. इथं 1 चा स्क्वेअर किती वेळा केला तर काय 1 चं 1च आलं एक उत्तर. इथं काय इथं √3 आहे. आता इथं पण एक बारका फॉर्म्युला वापरायचा गुणाकार आहे. कुठला फॉर्म्युला a इंटू बी त्याचा स्क्वेअर तर काय असतं a स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. मग आता a म्हणजे हे आहे, a चा स्क्वेअर केल्यावर काय होईल √3 चा स्क्वेअर काय येईल 3 येईल. इथं आला 3. आणि b चा स्क्वेअर म्हणजे काय tan चा स्क्वेअर केला काय होईल tan स्क्वेअर येईल. आली स्टेप. तर असा विद्यार्थी मित्रांनो हे कळलं किती किती फॉर्म्युला लागतात एक एक सोडताना. पहिल्यापासून 8वी पासून अभ्यास लागतो रे मग तसं आहे. ओके चलो इथपर्यंत आलं. म्हणून तर मला शिकवायला मजा येते. पाका 8वी पासून आपण डीप मध्ये घ्यावं लागते. येते ना कसं आहे. तर आता पुढे बघा या ठिकाणी √3 इथं पुढं काय करायचं आहे. पुढं tan 20 ने आतमध्ये गुणायचं. बघा ही इथं काय हे असं आहे, ह्यानं ह्याला गुणायचं परत ह्याने ह्याला गुणून घ्यायचं, आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं. काय होईल पण हे √3 बाहेर राहते पटांगणात ठेवलं पटांगणात. तर हे tan 20 ने याला मल्टिप्लाय केलं काय झालं 3 × tan 20 झालं पहिली स्टेप गुणाकार. परत ह्याने याला गुणलं ऑलरेडी स्क्वेअर आहे इथलं हे tan 20 × tan स्क्वेअर 20 म्हणजे काय tan क्यूब. कळलं इथं दोन्हीचा गुणाकार. हे घेतलं खालचं हाय असं ठेवलं. कळलं काय केले स्टेप आपली ओके झाली. पुढे चला मग हे काय आहे, ही कशाचा फॉर्म्युला आहे काल बघितलेला उलटा फॉर्म्युला वापरायचा. कुठला उलटा फॉर्म्युला tan 3θ = 3 tan θ minus tan क्यूब θ डिवाइडेड बाय 1 - 3 tan स्क्वेअर θ. हाय का फॉर्म्युला बघितला काल आठवतोय का चमकतंय का. tan 3θ = 3 tan θ minus tan क्यूब θ डिवाइडेड बाय 1 - 3 tan स्क्वेअर θ. हा फॉर्म्युला काल बघितला का. तसं दिसतंय का. आता इथे 20 म्हणजे कोण आहे θ आहे. 20 म्हणजे कोण आहे θ आहे. 20 म्हणजे कोण आहे θ आहे का फॉर्म्युला. 3 tan θ minus tan क्यूब θ 1 - 3 tan θ. θ म्हणजे कोण आहे इथं 20. θ म्हणजे कोण आहे इथं 20 म्हणजे 20 ही काय म्हणून इथं tan 3θ आलं. कसं आलं इथं tan 3θ आलं. लक्षात आलं का इथं काय इथं tan 3θ आलेला आहे. अशा पद्धतीचा फॉर्म्युला इथं वापरलेला आहे आपण. डोक्यात बसतंय अशा पद्धतीचा फॉर्म्युला इथं आपण वापरला आहे. किती सोपं आहे इथं. लक्षात पुढे लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. आता इथं 2 आहे आणि ते किती आहे 3 आहे. कळलं का हे आपल्याला कळलंय ना. सोपं आहे काय अवघड नाही मित्रांनो. लक्ष द्या 3 दोन्ही 6 म्हणजे किती झालं 20 त्रिक 60 किती झालं इथं 60 झालं. परत tan 60 ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे किती आहे √3 आणि √3 आणि √3 चा गुणाकार किती असतो 3 असतो. शासना गुणोदय आहे लक्षात. तर याचं उत्तर 3 येतं म्हणून याचं उत्तर 3 येतं. तर आता हे आपण वेळ लागतो आपल्याला सांगता समजावून पण तुम्ही जर फास्ट तुमची प्रॅक्टिस असेल तर 100% तुम्हाला ती येऊन डोक्यात बसतंय. म्हणजे तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला हे शिकताना काय वाटतंय की 10वीतला टेबल माहित पाहिजे सगळे फॉर्म्युला माहित पाहिजेत असं वाटतंय. नाही कळलं की मग आता तुम्ही काय करताय घरी जाऊन लगेच वाचताय. त्यामुळे तुम्हाला ते उद्या लगेच इथं लक्षात असं पाहिजे. तुम्हाला वाटते ना आता मला येत नाही तुम्ही पळत जाऊन लगेच वाचतायच त्यामुळे तुम्हाला ते उद्या जास्त कळतंय असं आहे. असे विद्यार्थी असल्यामुळे तुम्हाला अडचण येणार नाही. कष्ट संयम जिद्द चिकाटी अभ्यास करण्याची तयारी दररोज झोप कमी अभ्यास जास्त असे विचार विद्यार्थ्यांचे. प्रूव्ह दॅट लक्ष द्या. 2 cosec 2x cosec x sec x into cot x by 2 बरोबर असं आहे. मग आता काय करावं लागेल काय LHS घ्या आणि RHS दाखवा. ही काय LHS आहे काय LHS घेतली LHS घेतली. काय दिसते कोसेक म्हणले काय आठवतंय 1/sin. कोसेक म्हणले काय फॉर्म्युला आहे 1/sin म्हणजे ऑलरेडी इथला 2 तर आहे 2 ला 2 लिहिलं. कोसेक 2x म्हणजे काय आपल्याकडे 10वीतला फॉर्म्युला आहे. पहिल्या 10वीतला त्रिकोणमिती फॉर्म्युला ज्याला चॅप्टर शिकवायला सुरुवात ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मी घेणार 10वीचा
त्या लेक्चरला बसा तुम्ही सुद्धा आणि ते शिका व्यवस्थित, लिहून घ्या, कमीपणाला वाटून घेऊ नका. त्यात एक्झाम्पल ती बेसिक जरी कळले तर काय अडचण नाही. तर कोसेक थिटा म्हणजे काय असतं, 1/sin थिटा असतं. हा मूळ बेसिक फॉर्म्युला आहे. तर हा पाठच लागतो, काय करता येत नाही. ओके, तर इथं कोसेक आहे. कोसेक म्हणजे काय, 1/sin. इथं कोसेक 2x होत, समजा इथं 2 थिटा असतं, इथं पण काय असतं 2 थिटा असतं. आलं लक्षात. अँगल जो आहे तो आहे, इथला अँगल हा असा खाली इथं आला, इथला अँगल काय असा इथं खाली आला. डोक्यात बसतंय, क्लिअर. पेन्सिल घ्या जवळ, लिहून घ्या, पेन्सिल बसून नसतं. हा परत पुढं ह्याचा फॉर्म्युला काय आहे, ठीक आहे. इथं आहे sin 2 थिटा म्हणजे काय, sin 2 sin थिटा cos थिटा म्हणजे 2 sin x cos x. हा इथं sin x ला sin x काय असाल. ओके, विषय ओके. परत पुढे पुढे काय करता येईल बघा. आता तिरकस गुणाकार, पुढे काय करायचं, कसं करायचं बघा. तिथे बघा, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून, हे याला मल्टिप्लाय करा, हे याला मल्टिप्लाय करा. एक स्टेप डायरेक्ट त्यांनी केली बरं का. बघा करा, हे याला मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, 2 sin x बरोबर, लक्ष द्या. प्लस हे याला मल्टिप्लाय करा, काय येईल 2 sin x इंटू cos x डिवायडेड बाय 2 sin x इंटू cos x इंटू sin x. आलं लक्षात. आता या दोन्ही मधून काय कॉमन निघते वरती, काय कॉमन काढायची गरज आहे का, निघते तर काढू कॉमन. काय निघते कॉमन, 2 sin x इथं पण आहे, 2 sin x इथं पण, ओढू त्याला बाहेर, ओढलं 2 sin x ब्रॅकेट मध्ये 1 प्लस cos x डिवायडेड बाय 2 sin x cos x sin x बरोबर. तर sin x ला sin x कॅन्सल. परत खाली काय उरलं मग, 1 प्लस cos x डिवायडेड बाय cos x इंटू sin x. आलं काय तसं, मी sin x इंटू cos x किंवा cos x इंटू sin x दोन्हीचा अर्थ एकच. आलं तशी स्टेप. मग ही स्टेप सोडून मग त्याच्या पाठीमागे एवढं राहिलं असतं, मग ही सोडलेलं असतं इथं. याच्या लक्षात तुमच्या डोक्यात बसलं का, कळलं कसं केलंय ते, बेसिक कसं आहे कळलं. परत लिहिचाल व्यवस्थितपणे, काय असं बघून वाढणार, पेन्सिल लिहून घेतलं तरी चालतंय किंवा यूट्यूबला टाकणारच आहे मी. ओके, किंवा तुम्हाला शाळा.com वर सोडून दिलेलं आहे, कॅन्सल करून दिलं, सगळं ते सिस्टमॅटिक दिले. नोट्स तुम्हाला सगळं दिलेले आहेत, काय तिथं अडचण येत नाही, काय प्रॉब्लेम येणार. आता हे समजून घ्या काय सांगतो तुम्ही. डोक्यात बसलं. पुढे आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ह्याचा फॉर्म्युला आहे 1 प्लस cos 2x चा. कुठं आणला फॉर्म्युला बघा. ह्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कसा फॉर्म्युला आहे बघा. आपल्याला हा तर फॉर्म्युला आहे का नाही, cos 2 थिटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. कालच्यातला दुसरा फॉर्म्युला आहे का फॉर्म्युला बघा. cos 2 थिटा मधला पहिला आहे cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर थिटा, दुसरा काय 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1, आणि तिसरा काय 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा, आणि शेवटचा आहे 1 मायनस tan स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा. त्यातला 2 नंबरचा फॉर्म्युला आपण वापरला ह्याच्यामधला. तर आपल्या व्हॅल्यू कशाची काढायची आता इथं, इथं व्हॅल्यू आपल्याला कशाची काढायची आवश्यकता आहे, 1 प्लस cos थिटा. इथे काय आहे 1 प्लस cos थिटा. तशा फॉर्मॅटमध्ये येतं बघा. हे इकडे घेतल्यावर काय होईल, cos थिटा प्लस 1. हे 1 ला इकडे घेतलं, मायनस 1 आहे, मायनस 1 इकडे गेल्यावर काय झालं ते प्लस 2 काय आलं cos स्क्वेअर थिटा. लक्षात बसतंय का. म्हणजे cos 2 थिटा प्लस 1 म्हणजे काय असतं 2 cos स्क्वेअर थिटा. लक्षात बसतंय. मग काय याचा अर्थ, इथं 2 थिटा आहे, इथं काय थिटा, म्हणजे ह्याच्या निम्म थिटा. म्हणजे काय होईल, cos 2 थिटा असेल तर थिटा येते. समजा जर इथं cos थिटा प्लस 1 असेल तर इथे काय येईल 2 cos स्क्वेअर. ह्याच्या इथं 2 असलं तर इथे 1 आहे,
इथे 1 असेल तर इथे काय असेल अर्ध. बघा 2 भाकरी होत्या, इथे किती भाकरी आहेत 1च. इथे 1 भाकर आहे, इथे किती असेल अर्धी भाकर असेल. म्हणजे अर्धे म्हणजे काय θ/2 असेल. म्हणजे तुम्हाला नवीन फॉर्म्युला तयार झाला cos θ + 1 किंवा 1 + cos θ = cos स्क्वेअर θ/2. म्हणून इथं बघा 1 + cos 2x म्हणजे काय 2 cos स्क्वेअर x/2 आला. हा फॉर्म्युला तिथं वापरलेला आहे आपण. तर हा फॉर्म्युला इथं वापरला म्हणून डायरेक्ट ह्या स्टेपवरून ही स्टेप आली. ही फॉर्म्युल्यावरून लिहिलेलं आहे. कशावरून लिहिलेलं आहे फॉर्म्युल्यावरून लिहिलेलं आहे. याच्या लक्षात तुमच्या. मग आता पुढं ह्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे परत कशाचा नुसत्या sin 2x sin x चा. नुसत्या sin x चा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर नुसत्या sin x चा फॉर्म्युला काय आहे बघा. नुसत्या sin x चा फॉर्म्युला काय आहे ह्याचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे. जर sin 2θ असता तर कुठला फॉर्म्युला सांगितला असता सांगा बरं. 2 sin θ cos θ. आणि इथं 2 भाकरी असतील तिथं 1 भाकर नाही तर 1 भाकर. समजा असताना तिथे 1 भाकर असेल तर काय होईल 2 × अर्धी भाकर आणि इथं × अर्धी भाकर. कळलं का नाही असलं ते तुम्हाला. इथे काय 2 आंबे आहेत, इथे 1 आंबा गेला इथे 1 आंबा गेला, इथे 1च आंबा आहे, इथं अर्धा गेला आणि इथं अर्धा गेला. कळलं का. तसं इथं फॉर्म्युला इथं काय असताना इथे किती आहे 1च आहे. त्यामुळे काय होईल इथं 2 × sin x/2 आणि इथं x/2 अर्धा अर्धा. मग ही इथं डायरेक्ट असा फॉर्म्युला वापरला. कुठला फॉर्म्युला वापरला हा तर हा फॉर्म्युला तिथं वापरलेला आहे. कळतंय. तर फॉर्म्युला वापरला म्हणजे sin x चं उत्तर हे असतं. sin x म्हणजे 2 sin x/2 cos x/2 आणि cos x म्हणजे काय cos x ला cos x हाय ठेवून टाकलं. ओके काय अडचण इथपर्यंत समजावून सांगितलं स्टेप तुम्हाला स्टेप बाय स्टेप. चलो पुढं. आता इथं काय करायचं लक्ष द्या व्यवस्थितपणे. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं पहा. तर आता इथपर्यंत आपल्या स्टेपला आलो. इथं cos x/2 काय आहे स्क्वेअर आहे म्हणजे 2 वेळा आहे. काय इथं स्क्वेअर आहे ना म्हणजे 2 वेळा आहे. याचा अर्थ काय झालं एका cosला 1 cos गेला तरी पण इथं वर 1 cos शिल्लक राहील. कारण इथे काय स्क्वेअर आहे. स्क्वेअर असल्यामुळे 1 कॅन्सल झालं. राहिले काय मग आणखी 1 cos x/2 वरती शिल्लक राहिलं. बरोबर का. इथं काय राहिलं आणखी 1 हा इथं वर काय आलं मग 2 ला 2 काय झालं कॅन्सल. काय झालं इथं cos x/2 राहिल्यावर खाली काय येतं sin x/2 इथे खाली काय येतं cos x. जे राहिलं ते असं म्हणलं. पण आपल्याला ह्याचा नियम माहित आहे cos / sin म्हणजे कोण असतं cot असतं. cos / sin म्हणजे काय असतं काय असतं cos / sin म्हणजे cot असतं. तर या ठिकाणी तुम्हाला एक cot मिळालं. आणि 1/cos म्हणजे काय असतं sec असतं लिहिलं इथं. तरी तुम्हाला मिळणार RHS. बसलं डोक्यात. अशा पद्धतीने पुढे बघा आता प्रूव्ह दॅट म्हणले. नीट लक्ष द्या व्यवस्थितपणे. आता इथं पण इथं काढलं तर लगेच विचारा. आता काय म्हणले या ठिकाणी प्रूव्ह दॅट cos³ θ - cos 3θ डिवाइडेड बाय काय दिलं इथं cos θ प्लस sin³ θ + sin 3θ डिवाइडेड बाय sin θ इज इक्वल टू काय दाखवायचं तुम्हाला 3 दाखवायचं. तर आता 3 कसं दाखवता येईल पहा. म्हणजे काय करणार पहिल्यांदा LHS घेणार. LHS हाय अशी घेतली आपण LHS घेतली. काय करता येईल आपल्याला काय दिसतंय तुम्हाला इथं cos 3θ दिसतंय म्हणजे याचा फॉर्म्युला 100% आपल्याकडे आहे. काल बघितलं cos 3θ चा फॉर्म्युला sin 3θ चा tan 3θ चा. तर cos³ ला cos³ आहे असं मायनसला मायनस आहे असं ब्रॅकेट मध्ये का ब्रॅकेट टाकलं तर ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला 4 cos³ θ - 3 cos θ. हा फॉर्म्युला पाठ लागतो त्याला कोणी काय करू शकत नाही. टाकला फॉर्म्युला इथं डिवाइडेड बाय cos θ लिहिलं प्लसला प्लस लिहिलं sin³ ला sin³ आहे असं घेतलं काय बदल केला नाही. पण याचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. काय फॉर्म्युला त्याचा 3 sin θ - 4 sin. ह्याचा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे. तर फॉर्म्युला तो या ठिकाणी लिहिलेला आहे. डिवाइडेड बाय काय येतं sin θ. ओके ॲज इट इज लिहिलं. काय अडचण शंका मनामध्ये काय प्रॉब्लेम इथपर्यंत क्लिअर आहे काय अडचण आहे का. ओके चलो पुढं. बघा काय केलं आता इथं बघा. हा बघा
फक्त इथं इथे ब्रॅकेट आहे का, ब्रॅकेटच्या बाहेर काढायचं फक्त इथं. ही स्टेप आपण आधी इथं दाखवतो तुम्हाला समजावून. आता इथे काय करायचं आपल्याला, हो, जर ही ब्रॅकेट काढून टाकला तर काय होईल, जर हा ब्रॅकेट काढला आपण, ही ब्रॅकेट काढला तर काय होईल, इथं मायनस येईल, हे मायनस मायनस इथं काय होईल प्लस. काय बुजतंय का, इथला ब्रॅकेट निघून गेल्यावर काय होईल, इथं ब्रॅकेट होतं ना, मायनस इथं मायनस आलं, हे मायनस इथं म्हणजे प्लस होईल इथं, हे असं येईल पूर्णपणे. मग आता काय दिसते तुम्हाला इथं, इथं कॉस क्यूब थिटा आहे आणि इथं -4 कॉस क्यूब थिटा आहे. इथं काय आहे प्लस आहे, इथं काय आहे कॉस क्यूब. मग एका कॉस क्यूब मधून 4 कॉस क्यूब गेले, उरलं किती, हा, एक आंब्यामधून 4 आंबे गेले, उरले -3 आंबे, म्हणजे -3 कॉस क्यूब थिटा उरलं, बरोबर आहे का. 1 कॉस क्यूब मधून मायनस काय करतोय आपण, 4 कॉस क्यूब. लक्षात बसतंय तुमच्या, एका कॉस क्यूब मधून आपण किती मायनस करायला लागलो, इथं 4 कॉस क्यूब, मग उरतील किती -3 कॉस क्यूब. इथं काय +3 कॉस थिटा डिवाइडेड बाय काय आपल्याकडे कॉस 3 थिटा आहे. ही अशी स्टेप येईल, आलं लक्षात, ही अशी स्टेप त्या ठिकाणी येईल. इथं काय होईल, इथे 1 साइन क्यूब आहे मायनस काय येतला 4 साइन क्यूब, म्हणजे इथं काय येईल ह्या स्टेपला, तर साइन क्यूब मधून 4 साइन क्यूब गेले, किती राहिलं, एका साइन क्यूब मधून 4 साइन क्यूब गेल्या, हा, मग इथं 3 साइन थिटा हा असं राहील, तर इथे येईल -3 साइन क्यूब थिटा डिवाइडेड बाय साइन थिटा. इथं असं राहील. आलेपर्यंत ही स्टेप पुढे असणार आहे बघा. मग इथं तशी स्टेप या ठिकाणी आपली बघा, आलं असं बघा, आलं का, हे मांडलं आपण मग सारखं सेम आलं, खाली जे सोडून दाखवलं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. बसते डोक्यात, तर इथपर्यंत तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे, कसं येतं ते सांगितलेलं. आता काय करायचं पुढं, तर ह्याच्यामधून काय कॉमन निघते बघूया. तिथे काय केलं बघा, हे इकडं मांडून हे इकडं मांडू, काय होईल बघा बरं, 3 कॉस थिटा -3 कॉस क्यूब थिटा, बरोबर. ह्यातनं काय कॉमन निघाल, 3 कॉस थिटा काय होईल कॉमन निघाल, 3 कॉस थिटा काय केला कॉमन निघाला. आत काय राहिलं 1 मायनस फक्त 1 कॉस थिटा राहिलं, काय राहिलं 3 तर 3 कॉस थिटा, इथं पण 3 कॉस क्यूब आहे, त्यातलं 3 कॉस थिटा आपण कॉमन काढलं, राहिलं काय 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा राहिलं, बरोबर. 1 मायनस कॉस स्क्वेअर, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतं, साइन स्क्वेअर असतं. 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतं, साइन स्क्वेअर. बघा मग इथं आलं का, ह्यातनं कॉमन काढून तुम्हाला अशी स्टेप आली का, इथली आली. इथं बी सेम काय कॉमन काढलं, 3 साइन थिटा कॉमन काढलं, मग काय राहिलं आतमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर राहिलं. इथे बी काय 3 साइन थिटा कॉमन काढला, 3 साइन थिटा कॉमन काढला, राहिलं काय 1 मायनस साइन स्क्वेअर राहिलं. मग काय केलं पुढं बघा आता, मग आता इथं तुम्हाला काय करायचंय, हे सगळं कॉमन काढलं, ह्याच्याबद्दल काय लिहू शकतो, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे काय बघा, ह्या कॉसला हे कॉस गेलं, लक्ष द्या रे, ह्या कॉसला हे कॉस गेलं, ह्या साइनला हे साइन गेलं, तर 3 साइन स्क्वेअर. इथं 1 मायनस कॉस स्क्वेअरचं उत्तर काय असतं 3 साइन स्क्वेअर, आणि इथं ह्या साइनला हे साइन गेलं, इथं 3 ला 3 आहे झालं. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय असतं कॉस स्क्वेअर, हे 3 ला 3 राहिलं ह्याचं, 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे काय असतं कॉस स्क्वेअर असतं. ओके, मग आता इथं 3 आहे, इथं 3 आहे, 3 कॉमन काढलं, इथं काय राहिलं साइन स्क्वेअर, इथं काय राहिलं कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर काय असतं 1 असतं, लिहिलं म्हणजेच काय 3 आलं. आलं स्टेप बाय स्टेप लक्ष द्यावं लागते, सोडावं लागते. किती फॉर्म्युले पाठ लागतात बघा, असं 5 6 7 9 भरपूर आहे, काय अडचण नाही. आता काय दिलं आपल्याला 6 नंबरचा फॉर्म्युला आहे, आपण काय बघूया 5 नंबरचा एक बघूयात. हा अजून वेळ आहे का आपल्याकडे, एक थोडा वेळ घेऊ अजून, थोडा वेळ घेऊ. हां बघा लक्ष द्या, आता लक्ष द्या व्यवस्थितपणे. आता आपल्याला काय करायचं इथं, तर LHS घ्या ना RHS दाखवा. LHS घेतली, काय करता येईल बघा आपल्याला. इथं काय आठवतंय का हे बघितल्यानंतर, तर आपल्याला इथं दिसतंय, इथं टॅन दिसतंय, मग टॅनच्या जागेला मी काय लिहू शकतो साइन बाय कॉस. इथे काय दिसतंय
टॅन दिसते, टॅन जागेला मी काय लिहू शकतो साइन बाय लिहिलं. इथे टॅन 5 दिसते म्हणजेच काय, टॅन म्हणजेच काय असतं साइन बाय कॉस असतं, तर इथे साइन बाय कॉस जे अँगल असेल ते. इथे टॅन 3a दिसते म्हणजे काय साइन 3a डिवाइडेड बाय कॉस 3a. हे आपल्याला बेसिक माहिती आहे, टॅन म्हणजे साइन अपॉन कॉस असतं, ते इथं वापरलं आपण. परत इयत्ता 9वी मधला कन्सेप्ट रेशो आणि प्रोपोर्शन. ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार, या दोन्हीचा तिरकस गुणाकार केला, डिवाइडेड बाय काय या दोन्हीचा गुणाकार, डिवाइडेड बाय या दोन्हीचा. परत ह्या दोन्हीचा तिरकस गुणाकार, या दोन्हीचा तिरकस गुणाकार, 5a इंटू हे मांडला इथं. परत ह्या दोन्हीचा गुणाकार मांडला इथं, मध्ये काय मायनस मांडला इथं, या दोन्हीचा गुणाकार खाली मांडला इथं. आलं लक्षात. हे काय केलंय, कुठला रोल वापरला कळतंय का. इथं बघा ही मोठा काय आहे असा डिवाइडचं चिन्ह आहे, इथं पण हे मोठं काय आहे डिवाइडचं चिन्ह आहे. काय केलं या स्टेपला कळतंय का, या दोन्हीचा गुणाकार मांडला इथं, बरोबर आहे का. ह्या दोन्हीचा गुणाकार मांडला इथं, ह्या दोन्हीचा गुणाकार मांडला इथं, आणि ह्या दोन्हीचा गुणाकार मांडला इथं. परत ह्या दोन्हीचा गुणाकार मल्टिप्लिकेशन मांडलं इथं, ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मांडलं इथं, आणि ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन मांडलं इथं. झालं. तरी कुठला रोल वापरला आपण, तर इथं वापरला a अपॉन b प्लस c अपॉन d असेल तर ad प्लस bc डिवाइडेड बाय bd हा फॉर्म्युला. आणि इथं मायनस असलं की इथं पण मायनस, हा फॉर्म्युला आपण वापरलेला. हे तुम्हाला सांगितलं होतं मी आधी बेसिक मध्ये घेतलं होतं. तर ही परत 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 आपल्याला फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. झालं. हा इथं आपण त्याच्यावरून ह्याच्यावरून आपली ही स्टेप आलेली आहे. ओके, चलो पुढं काय होईल बघा आता. तर मग आपल्याला काय करायचं पाहता, इथं आपल्याला काय करायचंय, तर ह्याला हे काय होऊन जाईल कॅन्सल, राहिले काय मग हे वरचं वर राहील, खालचं इथं खाली राहील. झालं. परत काय करता येईल आपल्याला, परत त्याच्यामध्ये काय केलं बघा आता, काय कॉमन वगैरे निघते का बघायचं, कुठला फॉर्म्युला वगैरे काय. तर साइन 5a कॉस 3a कॉस 5a साइन 3a हे कशाच तर फॉर्म्युला आहे, आठवते का. फॉर्म्युला आहे कशाच तर हा बघा, साइन कॉस कॉस साइन कॉस a प्लस b चा फॉर्म्युला काय सांगा बरं मला. कॉस a प्लस b बोला काय, कॉस a प्लस b, कॉस नाही सॉरी साइनचा कुठला फॉर्म्युला आहे बघा. बघा साइन a प्लस b चा फॉर्म्युला सांगा मला. चला काय, साइन a कॉस b परत कॉस a साइन आहे का ना, हा फॉर्म्युला असा आहे, असा फॉर्म्युला. मग इथं तसंच आपण डोकं लावूया. आता इथे काय दिलंय बघा, 5a 3a बरोबर आहे का. बघा मग हा म्हणजे कोण आहे 5a, हा कोण आहे 3a, मग इथं कोण आहे 3a, इथं कोण आहे 5a, आणि a ची आणि b ची इथं ॲडिशन आहे, म्हणजे इथे काय 5a ची आणि 3a ची काय होईल ॲडिशन, म्हणजे इथे किती आलं 8a आलं का. आलं लक्षात. उलटा फॉर्म्युला वापरला, काय केला उलटा फॉर्म्युला. इथं फक्त मायनसचा उलटा वापरला. कसा मायनसचा उलटा वापरला, a मायनस b कुठला फॉर्म्युला, साइन a मायनस b. a किती आहे आपल्याकडे इथं 5a, b किती आहे 3a, किती आलं 2a, आलं 2a. असं मग इथं तुम्हाला 8a मिळालं. झाला आपण वापरला साइन 8a, इथं साइन 2a. मग आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे कुठला, इथं बघा. हे असं कसं केलं, साइन काय दिले आपल्याला 8a दिले बरोबर. मी असं लिहू शकतो साइन 2 इंटू 4a. असं का लिहिलं, कारण आपल्याकडे साइन इंटू 2 थिटा आहे, काय आहे ते 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. मनातल्या मनात एवढ्याला काय म्हणत आता थिटा, काय म्हणायचं याला थिटा म्हणायचं का नाही. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला इथे काय येईल, 2 साइन काय थिटा, थिटा कोण आहे इथं, थिटा म्हणजे कोण आहे 4a, इथे काय येईल 4a इंटू कॉस 4a. कळलं.
जर आपल्याकडे साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा लिहू शकत असेल आपण, तर इथं साइन 8a ची ऍडजस्टमेंट कशी केली, 8 म्हणजेच काय 4 दुनी 8, 4 दुनी इथं 8, म्हणजे काय लिहू शकतो, ह्याला कोण म्हणू शकतो आपण थिटा, म्हणजे साइन 2 इंटू साइन 4a इंटू कॉस 4a. कळलंय असतं ते काय, हे कळलंय का, कळलं का नाही. म्हणजे या ठिकाणी काय झालं तर तुम्हाला असं लिहिता आलं, म्हणून याच्यावरून ह्या स्टेपवरून आपण ही स्टेप या ठिकाणी लिहिलेली आहे. तिथलं एक कॉस 4a इथे आहे असं पुढे राहील, याचा काय संबंध नाही. एक मिनिट, हां तरी 8a चे आहे ते 8a जागेला मी असं लिहू शकतो इथं. हे म्हणजे कोण आहे तर हे 8चा असं आपण थिटा 4a मांडलाय, थिटामध्ये मांडला आपण, हे खालचं आहे असं राहील. परत आपल्याला इथं फॉर्म्युला वापरता येईल एवढ्यामध्ये, कसा बघा, साइन 4a जे आहे ते आपण असं लिहू शकतो, कसं साइन 2 इंटू 2a, काय फरक पडला का, बेदोनी किती झाले 4, असं लिहिलं का ना असं लिहिलं काय. परत आपल्याला फॉर्म्युला ह्याला काय म्हणायचं आता थिटा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला सांगा, साइन इथं ह्याला काय म्हणलं आपण थिटा म्हणलं, म्हणजे काय होईल 2 साइन थिटा, थिटा काय 2a इंटू कॉस थिटा, कॉस थिटा काय 2a. कळलं, असं लिहिलं. मग इथं बघा आलं का, ह्या साइन 4a जागेला काय लिहू शकतो आपण बघा. आता मग हे पहिलं 2 ला 2 आहे असंच, तर ह्यामध्ये फॉर्म्युला काय आला एवढा आला, हे कॉस 4a ला कॉस a 4 आहे, साइनला साइन आहे असं. ओके, असं. मग आता यातनं काय कॅन्सल होतंय बघायचं, काय कॅन्सल होईल, साइन 2a ला साइन 2a कॅन्सल झालं, बेदोनी काय झालं इथं 4, 4 ला 4, कॉस 2a ला कॉस 2a, कॉस 4a ला कॉस 4a, हे आहे तुम्हाला RHS. हे लक्षात. तर एवढी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल, करा बसा, वेळ नाही, परत परत अभ्यास करा, तुमच्याकडे वेळ भरपूर आहे अजून. कारण का तुम्ही आता 11वी 12वीचा अभ्यास करत असताना मन लावून अभ्यास करा, जर आता कळलं तरच भविष्यात कळतं, अन्यथा परत कधीच शिकता येत नाही आयुष्यभर, बेसिक नाही कळल्यानंतर. नाच सोडून देतो आपण याला. आपण आता नवीतलं पुस्तक की तसं दोघंच वाचतो का ज्ञान मिळते म्हणून, काय पडले एकदा 5 जरा संपला विषय, काय गरज आहे त्याची, सोडून देतो आपण परत ते वाचत. त्यामुळे हे आता शिकला तर तुम्हाला भविष्य सोपं जाईल, तुम्ही आवर्जून परत वाचत नसता. आता तुमच्या 10वीतला ट्रिग्नोमेट्री टेबल पाठ नाही, तुम्ही 10वीचं पुस्तक आणता का हुडकून, मला कळलं नाही मला समजून घ्यायचं असं जाता का, म्हणा ते 9वीतलं कळलं नाही 10वीतलं कळलं नाही, ते पुस्तक मला वाचावं लागलं, चला हे बघ तुझं 10वीचं पुस्तक लिहून काढतोय का आपण, जाऊन बघत सुद्धा नाही, कारण तशी इच्छा राहत नाही परत. एखादी असेल तर ते बघतो जाऊन. 10वीतला टेबल तुमचा पाठ आहे का अजून नाही का, आणि तुम्ही बघितलं आहे का जाऊन देतं नाही. त्यामुळे तुम्हाला जसं वाचू वाटतं तसं तुम्ही इंजिनिअरिंगला गेला तर हे तुम्हाला आता कळलं नसेल तर तुम्ही सोडून जाऊ दे म्हणतं. काय जे विद्यार्थी असे जाऊन बघतायत, उघडतायत पुस्तक करतायत, 100% त्यांना मार्क मिळतात. तर करा. तर एक्झाम्पल 6 आहे ते आपण उद्या लेक्चर बघू, जास्त हॅमरिंग नको. तर भरपूर एक्झाम्पल आहेत असे, उद्या बघूया राहिलेलं. तर ह्याचा लिहा आणि चेक करा लगेच, थोडं मुलं बसा तिकडं अभ्यास करत, अभ्यासाला वेळ द्या. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सगळ्यांना, खूप शुभेच्छा, धन्यवाद.